या गडाचं नामकरण हे पन्हाळा गड असं आहे। तर गडाचा जो आतला परिसर आहे तो पूर्णपणे हा 395 एकरचा परिसर आहे सर। म्हणजे जवळपास 8 किलोमीटरची गडाची भिंत आहे। गडाची जी उंची आहे ती समुद्र सपाटीपासून 3127 फूट उंच या गडाची उंची आहे। तर या गडावरती आपल्याकडे 72 विहिरी आणि 3 तलाव आहेत। गडाचं काय वैशिष्ट्य असेल तर गडावर केवळ 5 फुटांवरती पाणी आहे। हे पाणी लोहयुक्त पाणी म्हणजे मिनरल वॉटरपेक्षाही चांगलं पाणी आहे। तर हा जो गड बनवला त्याचं नाव होतं शिलाहार वंशीय राजा भोज दुसरा नरसिंह। पूर्वीचा महाराष्ट्र आणि आत्ताचा मध्य प्रदेश धार शहरात राहणारे शिलाहार वंशीय लोक आपल्या कोल्हापूरचं देवी अंबाबाईचं मंदिर आहे ते शिलाहार काळात 7व्या शतकामध्ये बनलेलं आहे। आता आपला गड बनवण्यासाठी सुरुवात झाली 1052 ला। गड पूर्णत्वास आला 1112 ला। म्हणजे गड बनवण्यासाठी वेळ लागला तो 60 वर्षांचा कालावधी। या गडावरती बरेच राजे लोकांनी राज्य केलं। प्रत्येक राजानं या गडाचं नामकरण हे वेगवेगळं केलं होतं। या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा राज्य केलं ते नाग लोकांनी राज्य केलं म्हणून याचं पहिलं नाव होतं पन्नगकालय। पन्नग म्हणजे नाग आले म्हणजे घर, नागपंथीयांची वस्ती। त्यानंतर या ठिकाणी आले श्रीकृष्णाचे वंशज म्हणजे देवगिरीचे यादव। त्यांनी ज्यावेळी हा गड जिंकला त्यावेळेला ब्रह्मगिरी असं नाव दिलं। त्यांच्याकडून मुघलांकडे गेला, बेनी शहा दुर्ग बनला। विजापूरच्या इब्राहिम आदिलशाहकडे गेला, शहानबी दुर्ग बनला। आणि त्यांच्याकडून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी गड जिंकला। त्याची तारीख होती 28 नोव्हेंबर 1659। त्यावेळी या गडाचं नामकरण किल्ले पन्हाळगड असं झालं। बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर या छत्रपतींच्या पन्हाळगडामध्ये येण्याचं कारण छत्रपती हे 50 वर्ष जगले। त्या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक मोठमोठे पराक्रम केले। त्यापैकी एक मोठा पराक्रम केला तो म्हणजे 10 नोव्हेंबर 1659 रोजी केला। 8 फूट उंचीचा आणि 3 फूट रुंदीचा असा बल्लंड सरदार, याचं नाव होतं अफजल खान। या अफजल खानाचा वध हा महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी केला। दादा हॅलो थोडासा हळू सूर चलता है ना। तो या ठिकाणी छत्रपतींनी अफजल खानाचा वध केला। वध केल्यानंतर महाराज काही थांबले नाहीत। महाराज म्हटले की आपलं स्वराज्य वाढवलं पाहिजे, मग आपल्याला दक्षिणेत मोहीम करावी लागेल। तर या दक्षिणेत 13 किल्ले आहेत। तर 13 किल्ल्यांमधला कुठला जिंकायचा? तर सरसेनापती म्हणतात की महाराज आपल्याला पन्हाळगड जिंकावं लागेल। महाराज म्हणतात का पन्हाळगड जिंकायचा? तर सह्याद्रीतला बेल्ट आणि या गडावरचं सौंदर्य आणि याच गडावर आपल्याला विश्रांती करावी लागेल। यासाठी महाराजांनी लढवई असे मावळ प्रांतातून भोरचे 600 बांधल घेतले आणि 600 बांधलांसहित महाराजांनी हा गड जिंकला। गड जिंकल्यानंतर कोल्हापूरचं पूर्वीचं नाव होतं करवीर। देवी अंबाबाईने राक्षसी वृत्तीचा कोल्हासूर होता, त्या कोल्हासुराचा वध केला म्हणून कोल्हापूर असं नामकरण झालं। महाराजांनी आपल्या स्वराज्याची उपराजधानीच पन्हाळ्याला बनवली आणि महाराज इथून राज्यकारभार लावत असताना अफजल खानाला 64 पत्नी होते साहेब। तर हा जरा संशयवृत्तीचा माणूस, तो ज्यावेळी विजापूरहून निघाला तर 63 बायकांना मारलं आणि 64व्या बायकोनं शाप दिला की दक्कन का जो शिवा है वो आपको चूस लेगा म्हणून त्याही पत्नीला मारलं। तर त्याचा मोठा मुलगा फाजल खान तगडा सरदार, याचं नाव होतं सिद्दी जोहर, हा पोर्तुगीज होता। आणि एक ब्रिटिश अधिकारी हेनरी रिव्हिंग्टन यांनी 40,000ची फौज आणली आणि या पन्हाळगडाला एकूण 133 दिवसांचा वेढा पडला। जवळपास 4.25 महिने महाराज या गडाच्या आतमध्ये अडकले। काही कारणास्तव महाराजांना हा गड सोडावा लागला। पुन्हा इच्छा व्यक्त केली आणि 6 मार्च 1673 ला कोंडाजी फर्जन यांच्या नेतृत्वात केवळ 60 मावळ्यांनी हा किल्ला जिंकलेला आहे। त्या युद्धाचं वैशिष्ट्य होतं त्या युद्धात आपला एकही मावळा दगावला नाही। तर सर करवीर संस्थानावरती 4थे राजाराम महाराज झाले। या 4थ्या राजारामांना पुत्र प्राप्त झाला नाही म्हणून ज्यांना दत्तक घेतलं, ज्यांचं मूळ नाव होतं यशवंतराव जयसिंगराव घाटगे, ते शाहू महाराज बनले। लोकांनी त्यांना पदवी दिली राजश्री। आज आपल्या महाराष्ट्रातले भारतातले राज्यकर्ते शाहू फुले आंबेडकर यांच्यावर राजकारण करतात ते शाहू महाराज। तर त्यांच्या हा गड स्वमालकीचा असेल तर शाहूराजांनी काय केलं
आपल्या करवीर संस्थानाशी जे प्रामाणिक 12 बलिकर वागले त्या लोकांना इकडची जमीन आहे ती गिफ्ट स्वरूपात दिल्यामुळं हा 365 किल्ल्यांमधला एकमेव गड आहे की ज्या ठिकाणी लोकांचा वैयक्तिक मालकी हक्क आहे. तर सर या गडामध्ये येण्यासाठी प्रामुख्याने 3 दरवाजे होते. आता आपण जिकडे प्रवासीकर घेतला त्याच्या अलीकडे 100 मीटरवरती किल्ले पन्हाळगड असलेलं होतं. त्याच ठिकाणी पूर्वेकडचा 4 दरवाजा नावाचा गेट होता. तो इंग्रजांनी 1 नोव्हेंबर 1844 साली पाडला आणि पहिली कार त्या गडावर तिने आणली. तर सर वर्षाखेरीज या ठिकाणी 40 ते 50 लाख लोक व्हिजिट येत असतात. तर महाराष्ट्रातलं 5 नंबरचं थंड हवेचं ठिकाण म्हणून पन्हाळा ओळखला जातो. तर आता आपल्या गडातले आपण वेगवेगळे भाग बघणार आहोत. त्यापैकी आपण पहिला भाग बघतोय तो पन्हाळ गडाचा बालेकिल्ला. तुम्ही कुठल्याही गडावर गेलात तर आपल्याला एक बालेकिल्ला बघायला मिळतो. बालेकिल्ला म्हणजे काय तर गडामधला छोटा किल्ला, त्याला आपण बालेकिल्ला म्हणतो. गडाचा कणा आत्मा म्हटलं तर काय हरकत नाही. तर या बालेकिल्ल्यामध्ये नक्की काय काय असायचं? पहिली गोष्ट महाराजांचं वास्तव्याचं ठिकाण म्हणजे राजवाडा. दुसरी गोष्ट धान्यांची कोठारं. तिसरी गोष्ट शस्त्रसाठा, खजाना सर्व काही या बालेकिल्ल्याच्या आत राहायचं. म्हणून बालेकिल्ला मध्यभागी बनवायचे जेणेकरून खालून काही तोफ गोळ येणार नाही, बालेकिल्ल्याला काही इजा पोहोचणार नाही. आपल्या बालेकिल्ल्याचं नाव आहे अंबरखाना. अंबरखाना म्हणजे काय तर हत्तीच्या पाठीवर कशी अंबारी असते त्याने मला फ्रंट साईडला डिझाईन केली आहे आणि याला अंबरखाना म्हणतात. आपला सर जो हा बालेकिल्ला आहे याचा परिसरात 14 एकर. या ठिकाणी दुसरे राजाराम महाराजांचं राज्य आलं. त्यांनी ठरवलं आपण एक बालेकिल्ल्याला तटबंदी आणि एक खंदक बनवूया. पण ही तटबंदी बनवत असताना सारखी पाडायची. कारागीर राजाराम महाराजांच्याकडे गेले. महाराजांना सांगितले की तुम्ही आम्हाला जे तटबंदीचं काम दिले ते पूर्णत्वास येत नाही आहे. तर मग राजाराम महाराज जुन्या जाणकार लोकांना बोलवतात आणि विचारतात की याच्यावर पर्याय काय. तर जुने जाणकार पर्याय सांगतात की या ठिकाणी नर बळी द्यावा लागेल, स्त्री या पुरुषाचा. राजाराम महाराज शिवाजीराजे हे आपले अंधश्रद्धेच्या विरोधात. तर राजाराम महाराज म्हटले की आपण असं काही करू शकत नाही. जरा जुनी लोक फारच हुशार, ते म्हटले की जो कोण स्वइच्छेने देत असेल महाराज त्याला आपण देऊ. तर मग या ठिकाणी दवंड्या पेटल्या. इथं एक थोडंसं गाव होतं हुजूरपेठ नावाचं. त्या ठिकाणी 18-20 व दारिद्र्य असणारी स्त्री जिला पतीने सोडलं होतं, जिचं नाव होतं जपूबाई तेलीन. तेलीन म्हणजे पूर्वीच्या काही तेल काढणारे. ती म्हणाली मी बळी द्यायला तयार आहे, पण महाराज माझी एक अट आहे. महाराज म्हणले काय? तर मी प्रेग्नेंट आहे, माझी प्रेग्नन्सी आल्यानंतर मला बळी द्या, मला जे अपत्य काही जन्माला येईल त्याचा सांभाळ तुम्हाला करावा लागेल. महाराज म्हणले हा ठीक आहे. त्यानंतर तिला 2 जुळ्या मुली झाल्या ज्यांचं नाव कोणतं आलं यमुना व सरस्वती. त्यानंतर त्या लेडीजला समोरच्या परिसरामध्ये बळी देण्यात आलं आणि बळी दिल्यानंतर योगायोगानं आपल्याकडे तटबंदी उभारली आणि त्या काळचे लोक हे उदो उदो करायला लागले की कहा राजा भोज और कहा गंगू तेली, म्हणजे राजा भोज घेतलं की श्रेष्ठ मंडिली आहे. आता आपण मधून आलो तर पूर्वीच्या काही मध्ये लाकडी ब्रिज असायचा. दोन्ही साईडला खंदकामध्ये पाणी, मगरी, सुसरी आणि कमळाचे वेल असायचे. 15 फूट लांब आणि 30 फूट खोल असा हा खंदक असायचा. असा जिवंत खंदक हा दौलताबादला बघायला मिळतो. इकडचे खंदक पोचले गेलेले आहेत. तर PR सरांची आयुष्यातली जी पहिली इनिंग सुरू झाली ती याच बालेकिल्ल्यात झालेली आहे. तर ह्या झाडांच्या मागं 8 म्हणजे माझा जन्म झाला 1994ला 6 मुलांच्या वर जे पाखरं आणली, ज्या 6 पाखरांच्या वर एवढा मोठा डोलार उभा केला, इथं मागे शाळा होती, तिथून सुरुवात झालेली आहे सरांची. सो स्वीट, सो स्वीट. यू कॅन त्यांचे आपण आता लाडके म्हणून याच्या बरोबर त्यांनी पाहिलं त्यांचं. तो असा व्यक्ती होता, तुम्हाला माहित असेल आता आमदार विद्यमान आमदार करवीरचे चंद्रिक नरके म्हणून. तर त्यांची या कोल्हापूर जिल्ह्यातली पहिली निवासी शाखा. तर PR सरांचं मूळ गाव हे नरंदे, पेठ वडगाव जवळ. तर ते त्यांच्याकडं रेक्टर म्हणून काम करत होते. तर त्यांचं BA कम्प्लीट. ते म्हणाले की नाही मी फुल टाईम मी बेड करून तुमच्याकडे सर्व्हिस करतो. तर ते कसे नरके साहेबांचे वडील म्हणले असं चालणार नाही मला, तुम्ही फुल टाईम जॉब करा. आणि मग त्यावेळी स्वप्न ठेवलं की आपली पण स्वतःची शाळा असावी. आणि तिथनं जे बाहेर पडले सर, आता मगरपट्ट्यात आता चालू आहे संजीवन ग्रीन बांबू स्कूल. सर सावली या सावलीत ते जे बघत नाही घरी मी आत्ता संस्थेत गेलो, त्यांनी सांगितलं सगळा ग्रुप आहे. मग घरी एकदा जेवताना मी तुला बोलून घेणार. तर तिथं त्या सर बंगल्यात त्यांच्या गेलात ना, इंटेरियर काय असं मध्ये काय कायचा स्टोव, कायचा पाण्याचा पिंपो. कारण का असं हे केलेलं आहे तर माझ्या मुलग्याला कळायला पाहिजे मी कशातनं मोठा गेलो. आत आपलं जे महादेवाचं मंदिर आहे, वर्षातून एकदा महाशिवरात्री येते
आकाशामध्ये उष्ण तापमान होईल तसा लिंगाचा कलर चेंज होतो. आपल्या भारतामध्ये रिअरमध्ये नर्मदेत मिळतो नाही तर नेपाळला मिळतो. तर त्या महादेवाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर जो 2 गाद्यांचा विस्तार झाला, एक छत्रपती कोल्हापूर एक छत्रपती सातारा, आणि जी पितापुत्रांची शेवटची भेट 13 जानेवारी 1680ला त्याच महादेवाच्या साक्षीने झालेली आहे. तर सरांचा मोठा महाप्रसाद असतो. आता त्या शाळेमध्ये करोडो आमदार खासदारांची मुलं येतात, पण त्यांनीही तो प्रसाद वाटायचा. सगळ्यांनी काम करायचं. ही इथं शिकवण सरांच्या इथं शाळेत अलौकिक. तर सर आपल्याकडे आता उल्लेख आहे, तर आपल्याकडे ही धान्यांची कोठार आहे. या सह्याद्री तर सह्याद्री भागामध्ये पूर्वीच्या काळी 3 प्रकारचं धान्य उत्पादित केलं जायचं. एक म्हणजे नाचणी, दुसरं म्हणजे वरई म्हणजे भगर, आणि तांदूळ. धान्य 25,000 खंडी स्वरूपात धान्य यायचं. एक खंडी म्हणजे 20 पोते, एका पोत्यामध्ये 100 किलो धान्य. असं 5 लाख पोती धान्य या ठिकाणी धान्य ठेवलं जायचं. माणूस हा 30 ते 35 भाकरी खायचा. 5 भाकरीचं एक पाचुंदा म्हटलं जायचं. तर आजचं जे कन्स्ट्रक्शनचं मिक्सर जे आहे, काळा गुळ, चुना, उडीद, तेरडाफळ, बेलफळ, मेथी, ढिग, माती आणि दगड ह्याच्यापासून हे सगळं कन्स्ट्रक्शन केले. तर आता आपला हा पन्हाळा पण चालला युनेस्कोमध्ये, वर्ल्ड हेरिटेजमध्ये. त्यामुळं हेच जे आता मिक्सर आहे म्हणजे जे पूर्वीचं आहे तेच आता गव्हर्नमेंट यूज करतंय. तर धान्य ठेवण्याची पद्धत सेम कणगीसारखा प्रकार आहे. आतमध्ये जे होल आहेत त्याचे अनेक उपयोग केले जायचे. एक म्हणजे लाईटसाठी, दुसरं म्हणजे धान्य सोडण्यासाठी, आणि जे वरून मोकळं धान्य सोडलं जायचं ते समोर थोडंसं पायामध्ये होल दिसतं, त्या होलातून पूर्वीच्या काही धान्य बाहेर काढलं जायचं. दरवाजे वगैरे पूर्णपणे पॅक. एका बिल्डिंगमध्ये एकच प्रकारचं धान्य असायचं सर. याच्यामध्ये नाचणी, मध्ये भगर आणि तांदूळ. तर आता तुम्ही म्हणणार धान्य न्यायचे कसे वर. आता इकडे दिसते आपलं तिथं डोकं लागतं. तर पूर्वीच्या काळच्या लोकांची जी उंची असायची कमीत कमी 6 फीट असायची. तर पूर्वीच्या काळच्या माणसाचा शोल्डर तिथं लागायचा. धान्य चेक व्हायचं आणि मग वर धान्य जायचं आणि मग वरून धान्य फेकलं जायचं. हे फक्त धान्य आणीबाणीच्या काळात म्हणजे वेढा वगैरे पडला की त्यासाठी वापरासाठी हे राखीव धान्य असायचं. हे 133 दिवसांमध्ये 5 लाख पोती धान्य संपलं म्हणून मोठी लढाई लागली. दुसरं नाव आहे तुला पाणी हवंय. नाही गाडीतनं घेऊन येतो. नको. मी बऱ्यापैकी 152 किल्ले फिरलेलो आहे. तर तुम्हाला असं कुठंच काय कुठल्या गडावर इमारत दिसणार नाही. तर ते इथनं धान्य येतं बरं का ते बाहेर. हे सगळं बंद बरं ना इथनं. आपलं नाही आपण हेपी पण ठेवतो घरी. ही जे ओला त्याचे उपयोग म्हणजे धान्य सोडण्यासाठी जे वरून मोकळं धान्य सोडलं जायचं. हे समोर थोडंसं पायामध्ये होल दिसतं का बघा, त्या ओलातून धान्य बाहेर काढलं जायचं. दरवाजे वगैरे पूर्णपणे पॅक असायचं. आज आपल्या घराच्या भिंती जाडीचं नाही, 6 इंचावर आली पुण्यामध्ये. काही दिवसांनी शीटवर पण येईल. त्याच्या भिंती जाडी 14 फूट म्हणजे एक बेडरूम हॉल इतकी जाड आहे. त्यामुळे धान्य वगैरे काही टिकणार नाही आहे. हे धान्य मेजरमेंट आहे. लास्ट स्टेप, सेकंड स्टेप आणि फर्स्ट स्टेप. चलो हो इकडे असेल. सरळ लाईन मध्ये बघा. चौकोनी नाही आहे, दोन्ही साईडला स्लोप आहे. पाऊस कुठल्या साईडनं पडतो, पश्चिमेकडनं पडतो. त्यानुसार सगळं त्यांनी कन्स्ट्रक्शन केलं. म्हणजे किती पूर्वीच्या काळच्या आर्किटेक्चर आणि इंजिनियर हुशार होते. हे बघा हे सगळं त्या काळातलंच आहे. चुना हे ते सगळं झालं. पन्हाळा काय आहे ते फक्त आपण इमॅजिन करू शकतो. पन्हाळ्याचं एक चित्र आहे, कर्नल मार्श म्हणून इंग्रज अधिकाऱ्यांनी काढलेलं आहे. आपल्या शाहू पॅलेसला बघायला मिळतं. आज देखील सर या गडाची तटबंदी 8 किलोमीटरला 30 फूट बांधकाम भिंत. सरकारची उदासीनता एवढंच याचं फक्त काही नाही. आता आपण 3 दरवाजे जाणार म्हणजे शाळेत गेला होतो ना, त्या साईड तटबंदी बघा, अशी पूर्ण कंटिन्युअस बांधकाम केलेली आहे. ये पानी दे, ये मैं सोच रहा था किधर.
तर आता आपल्याकडे अशा 3 बिल्डिंग्स आहेत. आता तुमच्या लक्ष झालं असेल बघा, 14 फुटाची भिंत आहे, पूर्ण बांधकाम केलेली. तर अशा 3 बिल्डिंग्स आहेत. ही गंगामध्ये यमुना आणि साईडला सरस्वती. तर याच्या पलीकडे लोकनेते राजश्री शाहू महाराजांचा बंगला होता, तो पडला. आता त्याच टाईपमध्ये आता विद्यमान खासदार राजश्री शाहू महाराज आणि त्यांचं पुत्र युवराज छत्रपती संभाजीराजे बनवतो. तर एक 5 मिनिटं फक्त महादेवाला जाऊन प्लीज. आणि हे कधी बनवलं होतं? हे कुठल्या वर्षात? 1052 1000 वर्षापूर्वी महाराजांच्या अगोदर सूर्यदर्शन उधर एक दिन पाँव पे आता है, सूर्य पाँव पे और पूरे शरीर में. महाराष्ट्र दो ही जगह पे टेम्पल है, एक कोल्हापुर महालक्ष्मी और दूसरा महादेव जी का, शिव जी का, जो खिद्रापुर कोपेश्वर करके, वो भी एक ही पत्थर में बना हो. आप साल में जाएंगे तभी उधर अंधेरा ही दिखाई देगा, लेकिन उसका जो टाइम रहता है, परेड रहता है, वो कैलेंडर में रहता है. उस टाइम में वो पाँव से सर तक वो बराबर किरण आते हैं. महादेवांना भारतीय पाटिल बहुत बड़े बड़े जो इंडस्ट्रीज लोग हैं उनके यहाँ पे बंगले जो हाउस है. तो पन्हाला में बहुत सारे मराठी और हिंदी फिल्म होते हैं. यहाँ पे सबसे बड़ा मूवी है पद्मावत हुआ. पन्हाळ्याची सफर या सिंधुदुर्गा आपली जुनी नगरपालिकेने बांधली होती जागा महाराजांची. बरं ती त्यांचा ॲग्रीमेंट होतं त्यांचं. बरं. अभी अपन इसको लेते बोल रहे हो व्हाट्सएप में. तो ये पूरा छत्रपति का जो रहने की जगह थी राजवाड़ा, हाँ. ये पूरा इधर से वो चालू हो जाता है. वो पूरा अंग्रेज लोगों ने तोड़ दिया. तो यहाँ पे बहुत सारी पुराने जमाने की शिवराई यानी करेंसी मिल गई थी, वो अभी पैलेस में रखी हुई है. कॉइन ये देखो, ये कितना बड़ा स्कूल. ये एग्रीमेंट में था पहले, फिर एग्रीमेंट का फिर उन्होंने अपना बना लिया. समझ में आया ना, जो अपन देख के आए. अभी शुरुआत यहाँ से हुई. शुरुआत तो उनकी वहाँ से. हो गया उसका हो गया. ते कधी उघडण्याचं नसतं. हे जास्त नाही दादा तिथपर्यंत ना उघड करणार इथं जा. आता उघड सुद्धा घाले वर्षात घाले म्हणून भोलेनाथ हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम.
इथून शिवमणी सगळे आलं काय येत आहे. इतकं जुनं भाऊ हात नाही काढायचा तर काढा क्लिअर सांगितलं. चला भोलेनाथ महाराज की कसं वाटतंय तुमच्याकडे नाही अरे ऐसा करो ना लो खडवा करा इकडे ते आपण याचं इकडे तुमच्या उभारला आहात. तुमचं नशीब आहे की ज्या ठिकाणी छत्रपतींना 20 वर्षाची लाईफ मिळाली ती जागा. या जागेचं नाव आहे राजदेवी मार्ग. मी आपल्याला सांगितलं होतं की छत्रपतींनी अफजल खानाचा वध केला म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी त्याचा मुलगा फाजल खान तगडा सरदार, ज्याचं नाव होतं सिद्दी जोहर, आणि ब्रिटिश अधिकारी हेनरी वेलिंग्टन यांनी 40,000ची फौज आणली. वेढा टाकला होता. त्या काळचा सर हा कालखंड होता जून जुलैचा. या ठिकाणी पाऊस वगैरे पडत होता. वेढा असा कडक होता की खालची मुंगी वर येऊ शकत नव्हती आणि वरची मुंगी खाली जाऊ शकत नव्हती. वेढा पडला की नुसतं काही गडावर सैन्य असायचं असं नाही, तर 7-8 किलोमीटरच्या परिसरातले शेतकरी बांधव गुराढोरांसहित गडावर यायचे. न्याय मिळण्याची जागा. त्या कारणास्तव आपल्याकडे जे 5 लाख पोती धान्य होतं ते पूर्णपणे संपत यायला लागलं. या ठिकाणी प्रजेला प्रश्न पडला, राजालाही प्रश्न पडला, आता अन्नधान्याचं काय करायचं. मग त्यावेळी एक स्वतःहून माणूस सर सेनापती हंबीराव मोहिते यांच्याकडे जातो, ज्यांचं नाव असतं वीरत्न शिवा काशी. जातीन ते नावी असतात, हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसणारे असतात. त्यांना स्वतःला माहीत असतं की बाबा आपल्याला मरण येणार आहे, तरी देखील ते म्हणतात की स्वराज्यासाठी शिवबा म्हणून मरायला मी 100 वेळा तयार आहे. सर सेनापती महाराजांच्याकडे प्रस्ताव घेऊन जातात. महाराजांना सांगतात की महाराज आपल्याकडे एक प्रस्ताव असा आहे की जो तुमच्यासारखा एक माणूस दिसतोय त्याला आपण सिद्धीजोरकडे तुमचा डमी म्हणून पाठवूया. महाराज एका मिनिटात प्रस्ताव नाकारतात. कारण का तर दुसऱ्याचा जीव धोक्यात घालून आपल्याला निसटायचं नाही. हे महाराजांच्या बुद्धीला पटत नव्हतं. 1 आठवडा गेला, 2 आठवडे, 3 आठवडे, 4 आठवडे, 5 आठवडे गेले. जो माणूस 30-35 भाकरी खाणार होता तो अर्ध्या भाकरीवर येऊ लागला. जनतेचे भरपूर हार होऊ लागले. त्यानंतर महाराजांनी ठरवले की आपण आता एक जनता दरबार बोलवायचा. त्या जनता दरबारात सांगण्यात आलं की बाबा हा एकमेव शेवटचा पर्याय आहे जो शिवा काशी यांना डमी म्हणून पाठवायचा. एक मताने ठराव मंजूर झाला. सिद्धीला पण सर आतुरता होती. एक ना एक दिवस शिवाजीराजे आपल्याकडे तहाची म्हणजे सेटलमेंट करण्यासाठी येतील. आणि त्या काळी गडावरचे वकील होते ज्यांचं नाव होतं गंगाधर पंत. आणि त्याच वेळी डाव साधला. सिद्धीला एक पत्र पाठवलं. त्या पत्रात असा उल्लेख केला की आता आम्ही शरण येतोय, तुमचे काही किल्ले वगैरे असतील ते सगळे परत करू आणि आम्ही आदिलशाहीमध्ये मर्ज होऊ. मग महाराज परत आजारी पडण्याचं नाटक करतात. महाराजांना त्यांच्या मनासारखी तारीख हवी असते. 12 जुलै वार असतो गुरुवार आणि त्याच रात्री असते अमावस्या. कारण काळोखाचा फायदा घ्यायचा आणि निसटायचं. तर महाराज गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख ज्यांचं नाव असतं बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईकांना महाराज पाचारण करतात. बहिर्जींना विचारतात की आपण पन्हाळगडातून कोणत्या जवळच्या गडाकडे जाऊ शकतो. तर बहिर्जी म्हणतात मी 32 वेळा प्रवास केला. पश्चिमेच्या वेशीकडून आपण महाराज विशालगडला निघून जाऊ. 12 जुलैची वेळ ते सकाळची. आपण ज्या खलबत खाण्यामध्ये जाणार आहोत त्या खलबत खाण्यामध्ये 2 पालख्या तयार होतात. एक स्वतःच्या आणि एक शिवा काशीद पालखी. शिवा काशीद पालखी पूर्ण गडावरनं फिरवतात. सिद्धीला एक अंदाज देतात की शेवटचा गड पाहून शिवाजीराजे हे आपल्या भेटीसाठी येत आहेत. सिद्धी हा हुशार आणि चालाक्य सरदार सर. तो विचार करतो समजा या बलदंड अशा सरदाराला बोलावून शिवाजी महाराज मारू शकतोय तर आपल्यावर पण काहीतरी हा व्यक्ती दगाफटका करणार. म्हणून सगळं सैन्य हे सगळं छावणीकडं. मसूद माले या ठिकाणी हे ज्योतिबा आणि पन्हाळ्याच्या डोंगराच्या मध्ये त्यांची छावणी होती. त्या छावणीत सगळं सैन्य बोलवलं आणि फक्त काय ना काका मला तर ह्या सगळ्यात फक्त चौक्या चालू ठेवल्या. महाराज रात्रीची 10 वाजता उतरले. इथली चौकी मसाई पठाराच्या खाली गाव आहे तुर्केवाडी म्हणून, त्या ठिकाणची महाराज चौकी फोडतात. महाराज पठारावरती चढतात.
आणि महाराजांचा हा 48 किलोमीटरचा प्रवास चालू होतो. ज्या छावणीमध्ये शिवा काशीत गेलेले असतात त्या छावणीमध्ये सर्वजण खुशी मनवत असतात. सिद्धीजोहर फाजल खान यांच्या मनामध्ये चालू असतं की आता आपण या महाराष्ट्रावर अधिराज्य करू, असं करू तसं करू. पण 3-4 तासांचा जरा फाजल खान चलबिचल होतो आणि ज्या ठिकाणी तो विचार करतो बहुतेक हा जरा डमी माणूस दिसतो. मग तो फाजल खान जो असतो तो शिवा काशी यांच्या जवळ जातो, त्यांना सांगतो जिरेडोप काढायला सगळं ते. तर शिवा काशी म्हणत की मग ही शिवावं असं तसं ते सगळं होतं. मग अर्धा पाऊण तास तो विचार करत राहतो आणि अर्ध्या पाऊण तासानंतर त्याच्या डोळ्याच्या समोर एक चित्र येतं, त्याच्या बापाचं मरण. ज्यावेळी शिवाजीराजे अफजल खानाचा कोथळा पाडत होते त्याचवेळी अफजल खानचा वकील ज्याचं नाव असतं कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आणि सय्यद बंडा या 2 व्यक्तीने छत्रपतींच्या कपाळावरती एक तलवारीचा घाव केला होता. हे फाजल खानाच्या लक्षात येतं. फाजल खान चाट्टी सुटतो. ज्या ठिकाणी शिवा काशीत बसलेले असतात त्या ठिकाणी जातो, तलवारीने जिरड उडवतो आणि पाहत राहतो. ती खूणही नसते आणि कवड्याची माळ, महाराजांनी मरणोत्तर कधीही कवड्याची माळ कोणालाही घालायला दिली नाही. आणि त्याच्यावरून कन्फर्मेशन झालं की हा डमी आहे, त्याला तिथंच मारलं. नंतर त्यांना ही जी चौकी फोडलेली आहे हा 9 किलोमीटरचा प्रवास करून छावणीमध्ये बातमी जाते आणि मग त्यांना कळतं की शिवाजीराजे हे आपल्याला चकमा देऊन ते विशालगडाच्या मार्गाने जात आहेत. या ठिकाणी धो पाऊस पडत असतो, गुडघाभर चिखल, त्यात जळूंचा त्रास, पालखी वाहणारे होते ते नदीवर गोडे मासे पकडणारे भोई समाजाचे होते. अक्षरशः तोंडाला फेस येत होता तरी रयतेच्या तर राजाला योग्य ठिकाणी पोचवायचं याच हिशोबात ते पालखी वाहत होते. जगातले पहिले मॅरेथॉन श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे कष्टकरी मावळे हा काय हायवेवरचा मॅरेथॉन नव्हता, तर हा निसर्गाच्या सानिध्यात नव्हता. काय बूट चपला काय रेनकोट वगैरे असला काही प्रकार नव्हता. तर 16 तासामध्ये अंतर पूर्ण केलं आणि अंतर पूर्ण केल्यानंतर एक खिंड येते, त्या खिंडीचं नाव असतं गोडखिंड. त्या गोडखिंडीमध्ये पोहोचताच त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे, त्यांचे बंधू फुलाई देशपांडे, संभाजी जाधव, वैभवजी, दौलतजी, रायाजी बांधल, राजे आम्हाला मोजके मावळे द्या, बाकी सगळे तुम्ही घेऊन विशालगडावर जा. ज्या विशालगडावर पोचाल त्यावेळी 5 तोफांचे सलामी द्या की तुम्ही गडावर सुखरूप पोहोचलात असे आम्हाला कळेल. तोपर्यंत यांना आम्ही याच ठिकाणी रोखून धरू. या ठिकाणी दगडांचा निवार होतो, रक्ताचे पहाट वाहत असतात. 1 घंटा 2 घंटे 3 घंटे 4 घंटे होतात. रायाजी बांधलेले असतात ते बाजीप्रभूंना म्हणतात की नाना इतका वेळ का लागतो महाराजांना, कारण रोडने गेलात तर 20 किलोमीटर, खिंडीतने गेलात तर 12 किलोमीटर. तर बाजीप्रभू म्हणतात की जोपर्यंत 5 तोफेंचा आवाज येत नाही तोपर्यंत आपल्याला प्राण सोडायचा नाही आहे. महाराज काहीतरी अडचणीत असणार आहेत. आणि जसे बाजीप्रभू म्हटले की महाराज काहीतरी अडचणीत असणार आहेत, तेच खरं ठरलं. या गोडखिंडीमध्ये पण लढाई चालू आणि विशालगडच्या पायथ्याला आपल्यातलेच फुटीरवादी ज्यांचं नाव होतं कर्नाटकचे पेडनायक बेडर होते, कोकणातले संगमेश्वरचे सुर्वे आणि दळवे होते, त्यांच्यानी महाराजांची लढाई चालू होती जी 5.5 तास अविरात चालली आणि 5.5 तासांचा आपला विजय प्राप्त झाला. महाराज तुरंत वर गेले, 5 तोफेंचा आवाज टाकला. ज्यावेळी बाजींच्या कानी पडला ते म्हणाले राजे धन्य धन्य झाले, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा हा पोशिंदा जगला पाहिजे. आता लाखो लोक जातात, ती रक्ताने अमर झाली म्हणून त्या गोडखिंडीचं नाव रूपांतरित पावन खिंड असं करण्यात आलेलं आहे. आता काका इथून लाखो ट्रेकर जातो पन्हाळगड ते पावन खिंड. अशी गडाला कंटिन्यूस 8 किलोमीटरला भिंत, फक्त ही सरकार उदासीन आहे बघा. झाडं मुळं जाऊन पूर्वी कसं सगळं टकाटक असायचं. आता काय यांचं नुसतं सया मारते 5 जिल्ह्याचा अधिकारी खाते पैसे मुंबईत बसून साईड केले. क्या फिर से बताओ ये क्या? ये दीवार बॉर्डर है पूरा यू आर फ्रॉम सेम इन्स्टिट्यूट, लग्न होतं ना. बॉर्न अँड बॉर्न इन सेम इन्स्टिट्यूट. 10वा 13वा ते गांधी बिंदी सरांचं काय असेल ते गिफ्ट तर तुझं असेल, पण आम्हाला पण तुला काही गिफ्ट द्यायचं आहे ते तू नाही म्हणायचं नाही. परफेक्ट आहे तेव्हा पुढे गाडी चिठ्ठी सगळे सरकारला पण घे. आम्ही गोव्याला आलतो, गोव्यावर इकडे आलो. गोव्यालाच होतो. त्यांना घेतो तुम्ही सरकारला. काय करणार पन्हाळा फक्त माहित असतो हिल स्टेशन आहे म्हणून. वा संभाळा बाजूला सेल्फी पॉइंट नाही आहे पण तू पण घे.
गव्हर्नमेंटचा आहे का आपलं? प्रायव्हेट आहे. पण अरे तुम लोग क्यों रिस्क ले रहे हो? नाही काय पलीकडे जागा आहे ना, त्याला वी शांतारामांच्या मालकीचं. समोर काका दिसतो तो हायवे, रत्नागिरी हायवे बनतोय, जो 2.5 तासात इथून जाईल रत्नागिरीत. डाव्या साईडला समोर दिसतो. समोर ये जे ते पिलर हा, पिलर ये दिसतो. क्या सामने वो काला दिख रहा है? पिलर सर दिसतंय ना. बघा इकडे डाव्या साईडला बघा, वही हायवे. हे मसाईचं पठार आहे. 943 एकरचं एक पठार आहे. अशी ही 7 पठारं ओलांडल्यानंतर जाण्याचा मार्ग मिळतो. हा विजय एक पिक्चर आला होता पद्मावत, आपने देखा होगा सर. वो पूरा मूवी इधर शूट हुआ है. आता नवीन येतोय वेरात वीर दौडले 7, महेश मांजरेकर यांचा पिक्चर आहे. जरा सेन्सर वरून थांबवलेला काय त्यांना माहित नाही अडचणी. आणि बाकी आपल्याकडे ही सगळी भात शेती होते, कारण डोंगरा भाग आहे. पाऊस भरपूर. पावसावर शेती आहे. आपने जो सर- शुरुआत में जो बोली वो क्या बात थी, हिंदी में बताओ ना. शुरू में जो आपने जो स्टार्ट किया कि 7 का है. वेरात वीर दौड़ले 7, तो इसका नाम है लामुन कैसे बोलो? गुरु. दोनों साइड इसको मुंह है ऊपर नीचे करने के लिए. तो पुराने जमाने में 24 आवर्स पे वॉच करते थे कि जैसे शत्रु वगैरह आ रहा है. शत्रु आ रहा है, सुबह की वक्त रहेगी तभी नगारा बजा देते थे. अंधेरा का वक्त रहेगा तो आग फायर करते. वारना दूध मिल्क वगैरह सब कुछ बनता है, श्रीखंड वगैरह वहाँ पे बनता है. वो व्हाइट व्हाइट दिख रहा है ना वो. तो ये वारणा नगर बोलते साइड में दिख रहा है, ये मसाई टेबल लँड आहे, जिसका एरिया सदरे म्हणजे वरची गॅलरी, महल म्हणजे इमारत. आपण म्हणत नाही का सजात बसले, सजा वेगळी आणि सज्जात बसणं हे फरक आहे. सज्जा म्हणजे गच्ची, कोठी म्हणजे इमारत. इमारत रचना 36 फूट लांबी, 36 फूट रुंदी आणि 72 फूट उंची ही इमारत रचना आहे. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे 3 दिवस इमारत बंद असते, कारण या ठिकाणी तिरंगा फडकवला जातो. हा महाराष्ट्रातील नंबर 2चा फडकतो. 1 नंबरचा ध्वज हा नवी मुंबई महानगरपालिकेवर फडकतो. दुसरी गोष्ट, इमारतीमध्ये पूर्वीच्या काळी गुप्त खलबते. गुप्त खलबते म्हणजे प्रायव्हेट मिटिंग्स करण्याचं ठिकाण होतं. इब्राहिम आदिलशाचं तर नमाज पठण करण्याची जागा होती. तर इब्राहिम आदिलशाचा कारागीर ज्याचं नाव होतं मकसूद आका, त्यांनी बनवलेली बिल्डिंग आहे. तर ज्यावेळी शिवाजीराजे दुसऱ्यांदा गड जिंकला त्यावेळेला खलबतखाना केलं. खलबतखाना म्हणजे प्रायव्हेट मिटिंग्स करण्याचं ठिकाण. तर सर पन्हाळ्यामध्ये संभाजी महाराजांना नजरकैद ठेवण्यात आलं. नजरकैद म्हणजे काय, तर गड सोडून कुठेही जायचं नाही, तर गडावरचा राज्यकारभार करायचा. हे एक नाटक होतं, कारण का तर औरंगजेबाला भासवायचं होतं की पिता पुत्रांमध्ये वित्तुष्टपणा आला आणि स्वराज्यामध्ये गाफीलपणा आला. छत्रपती हे 13 जानेवारी 1680ला शेवटची भेट घेऊन महाराज हे कर्नाटकच्या दौऱ्यावर गेले. कर्नाटकचा दौरा आटपला, महाराज रायगडावरती गेले आणि 2.25 महिन्यातच 3 एप्रिल 1680ला या जगाचा अखेरचा श्वास घेऊन महाराज हे प्रेमांतात विलीन झाले. आणि रायगडात कॅबिनेट फुटलं आणि अनाजी आणि सोमाजींचा प्रयत्न होता की पन्हाळगडामध्येच पकडायचं आणि ठार करायचं संभाजी राजाला. हे चांगलं लक्षात आलं. स्वतःच्या भाच्याचा न विचार करता सरसेनापती निघाले खंडीराव मोहिते आणि 14व्या दिवशी या सदरे महलमध्ये दुःखद अशी बातमी सांगण्यात आली की राजे गेले. रायगडावरचं कट कारस्थान सांगितलं, इथून त्यांना रायगडावर नेलं. ज्यावेळी राजे गेले होते त्यावेळी राजाराम महाराजांचं केवळ वय होतं 10. तर तो पुन्हा विधी झाला आणि राज्याभिषेक झाला. या भारतातला एकमेव राजा होता की ज्या राजाला माहीत नव्हतं की हारायचं कसं असते. कोकणामध्ये संगमेश्वरला कसबा या गावी सर देसाईंच्या वाड्यामध्ये बैठक करत होते. त्यांचे जे मेहुणे आणि महाराजांचे नातू गणोजी शिर्के, त्यांना दाभोळ प्रांत हवा होता कोकणातला, आणि त्यांना मनसबदारी दिली आणि त्याला ते लोभी पडले आणि त्यांनी त्यांची टीप दिली की ते सरदेसाईंच्या वाड्यामध्ये आहेत. तर त्यांना तिथे पकडलं. तिथून पुढे बुरहानपूर, बहादूरगड, नंतर मग पुण्याजवळ भीमा कोरेगाव, वडू या ठिकाणी त्यांची क्रूर हत्या म्हणजे पायडोळे हा लाल करून मारण्यात आलं. सगळ्यात वाईट मरण असेल तर छत्रपती संभाजी महाराजांचं आहे. आता छावा पिक्चरमुळं आपल्याकडं ॲक्च्युली धुळे आणि MP तिथं ते बुरहानपूर आहे. लोक तर त्या पिक्चरमध्ये सोनं देणं दाखवले, लोक ते सोनं उडकायला लागले. तर परवा पोलीस बंदोबस्त लावायची वेळ आली. बोला मग तुम्ही. म्हणजे याच्यामध्ये हे शिल्पे आहेत है ना. सज्जा
त्या ठिकाणी आहे. तर अर्गोजी यादवांच्या काळात बनवलेलं तिथं गणेश मंदिर पण आहे. आणि हे वीररत्न शिलापासून स्वराज्यासाठी आहुती दिली. त्यांचं गाव अजून त्यांचे 13वी थेट वंशज जन्मशत आहे. 14वी पिढी आता त्यांची जन्मली आहे वीररत्न शिवाकाशी यांची. परत हा रत्नागिरी हाईवे, हाँ सर सामने वाला दिख रहा है ना आपको, जो पहाड़ दिख रहा है वो ज्योतिबा की पहाड़ है। ऑलरेडी वो पहाड़ उसके जो मालिक है वो ज्योतिबा सिंधिया, अभी के जो केंद्रीय मंत्री है ना, सरकार उनकी है वो। ये शिंदे सरकार है, ये मंडी वो टेम्पल है। सातारा और पुणे के बीच में उनकी अभी भी 2500 एकड़ जमीन है। शिंदे छत्री आहे आपण पुन्हा त्या समाधी पण आहे. आता हे ज्योतिबा, अरे तू कसा नाही नाही आपलं काही करायचं नाही रे बाळा, काही गरज नाही ना हे खाली काय गरज रे बघ. आमच्या कोर्ट मध्ये हे काय करायचं नाही. इकडून तुमचं सगळ्यांचं घेतलं हो. हा म्हणून घेत नव्हतं हे बघा असं अहो, तुमचं घेतलं त्यांनी. व्हिडिओ असं घेतला त्या साईडने तुझी काळजी आहे, तो व्हिडिओ काय असतो माहिती हो, का? तुला व्हिडिओ सांगू का बघ, तसा उभारला ना तसा तिथे उभारलेला मूवी बनाने का, शिवाजी महाराज मूवी बनाने का, तो 20 साल 15 साल पहले गौतम दीदी एक जो ये बटर खाना है पुराने जमाने का किचन छोटा वाला। तो हर डोर जो है उसका जो बांधकाम किया हुआ है वो अलग अलग प्रकार से किया हुआ है। तो ये तीसरा डोर है जिसका बांधकाम किया हुआ है पूरा लेड से बनवाया है, शीशे से, मेटल से। पत्थर टूटेगा लेकिन ड्रॉइंग नहीं टूटेगा। हम जो घर में लॉक करते हैं पुराने जमाने का लॉकर सिस्टम है जिसको मराठी में अगल अडना अड़सर कहते हैं। यहाँ पे लकड़ी डालकर बंद किया करते थे, सिंगल डोर रहता था। कौन सा भी आपको देखेंगे उस नक्शे का आपको उसमें कोई भी गैप नहीं दिखेगा, सेम टू सेम करेक्ट। तो कोर्ट चढ़ने के बाद विश्रांति के लिए सभा मंडप है, पानी की व्यवस्था, इसलिए यहाँ पे भी कुंड है जिसका नाम है विष्णु कुंड। आप कितना भी पानी निकाल दो तो पानी की लेवल नहीं रहेगी। तो ऊपर दिख रहा छोटा वाला रूम, यहाँ पे नगार खाना है, यानी पुराने जमाने में नगारा बजाते तो ऊपर आपको जो सिम्बॉल दिखाई दे रहे ना, दो लाइन दिख रहे हैं, 2 एलिफेंट दिख रहे हैं और बीच में गणपति की मूर्ति दिख रही है। वो एक सादा लॉजिक है, शिवाजी महाराज के पास ताकत नहीं थी लेकिन माइंड था। तो शिवाजी महाराज ने अफजल खान को मारा था ना, तो यहाँ पे लाइन शिवाजी महाराज को कहा गया और एलिफेंट अफजल खान को कहा हुआ है। तो इसलिए लाइन के नीचे एलिफेंट रखा हुआ है। और जो हिंदू का प्रतीक रहता है श्री गणेश रहता है, एलिफेंट के ऊपर लाइन, हाँ लाइन वही बनो। तो गणपति की अपना जो श्री गणेश रहता है प्रतीक रहता है, तो इसलिए गणपति की मूर्ति है। जहाँ पे हम खड़े हैं इस चौक को शिवाजी महाराज ने नाम दिया था विष्णु चौक। जब भी कोंडोजी पर्वत ने फोर्ट जीता था तभी महाराज कोंकण में जयगढ़ करके पहुँचे। वहाँ से 3 दिन के बाद यहाँ पे पहुँचे, तभी उनका यहाँ पे स्वागत समारंभ किया हुआ था। जो सोने के मोहरे रहते गोल्ड कॉइन्स वो डालकर इनका यहाँ पे स्वागत समारंभ किया हुआ। हाँ वो लकड़ी का इससे कवर रहेगा, मिशन दिया जाएगा। तो आप कौन सी भी फोर्ट में जाएगा, जब आपको फोर्ट का जो एंट्रेंस है वो सीधा नहीं दिख जाएगा, यू टर्न में दिख जाएगा। उसका भी एक वैशिष्ट्य रहता था क्योंकि पुराने जमाने में एलिफेंट का उपयोग करते थे, तो डोर तोड़ने के लिए एलिफेंट रहते थे। एलिफेंट कैसे चलता है, सीधा चलता है। तो इसने यहाँ पे 2 डोर बनवाया, तीसरा डोर वहाँ पे बनवाया। समझो 2 डोर टूट गए तो तीसरा डोर सुरक्षित रहने के लिए पूरा लेड से बना हुआ है। एक पुराने जमाने का रेगुलर कंस्ट्रक्शन जो आपको मैंने पहले ही बताया था, टीक, माती, बेलफल, मेथी वगैरह। और जो 1st डोर है वो पूरा हिमाल पत्ती से बना हुआ है, खाली पत्थर पर पत्थर रखे हुए हैं। को भागने में
इधर का टर्न देखो नीचे का ये बरं का पहिलवान? टर्न बघ खाली तिकडे. कमाल. खाली बघा ना. काका गाणं बघितलं, वैरात वीर दौडले. मराठी पाऊलं पडते पुढे. जो मातीचा घाट दाखवला, रोड दाखवला, घाट दाखवला, तो हा घाट आहे. लक्षात? त्यावेळेचा तो त्यावेळेचा. ब्लॅक अँड व्हाईट आणि मध्ये. इथं 2 झेंडे असतात. संध्याकाळी युट्यूबवर बघा, हा, हा. इथं 2 झेंडे असतात. गाणं इथं स्टॉप होतं. ये पूरा सह्याद्री लेन्स है, काय नीचे काय पूरा यार तू? कोकण. यहाँ से अभी दिख रहा है ना हाईवे बन रहा है, ये राजापुर हाईवे. सबसे कोंकण में जाने का भी अच्छा रास्ता रहेगा तो राजापुर अनुस्पुरा घाट कहते हैं. 2 ही अपने कोल्हापुर डिस्ट्रिक्ट में 2 घाट है, इसको इंश्योरेंस ये होता नहीं है. एक अनुस्पुरा और दूसरा तिलारी करके पूरे यूटर्न है. तिलारी में जाना है तो सुबह की रात को छोड़ते नहीं उधर से. ये अभी वेस्ट साइड से देगा आपको टेबल लाइन. चंदगढ़ तो डायरेक्ट गोवा में जाता है. ये दिख रहा है प्रोजेक्ट होता ना आपला. तो ये वेस्ट साइड से दिख रहा है टेबल लैंड, मसाई टेबल लैंड. ऐसे वो पूरा आगे जाना पड़ता है. और ये डंबी पाऊन नहीं डेमी नहीं, मसाई पठार अपन मसाई पठार मग अच्छा. आणि तो और डंबी ये स्कूल तिकडे है. होता. वो बोले ना सर, ये स्कूल है, इधर से स्टार्ट होता है. ये पूरा स्कूल आहे बघा. आम्ही मगाशी आलो होतो ना, हे पूर्ण शाळा आहे बघा. इथून या भाऊ नाही, त्या झाडामुळे नाही दिसणार. हे बघा, हे पूर्ण हे सगळं जेवढं छपर दिसत आहेत ना तुम्हाला, ह्या 21 बिल्डिंग इथे काय नाही 21. गाव आहे. त्याचे चेअरमन ते PR. हा एरिया कुठला आहे खालचा? हा सगळ्या सह्याद्री घाट, खाली कोकण घाटावरच आहेत तुम्ही आता. इकडे असं आणि समुद्र